पंढरी वाचावी ज्ञानेश्वरी, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरित यावरी. भगवंताने विचार करण्याची शक्ती दिली आहे, मग काय वाचावं? ज्ञानेश्वरी वाचावी, गाथा वाचावं महाराज. दुसरा वाय वाचन, पहिला वाय विचार आणि तिसरा वाय व्रत. विचार करून काय वाचावं आणि विचार करून कोणता व्रत करावं, कोणता उपवास करावा हे माणसाने ठरवावं. नाही तर माणसं उपवास करतात, काहीही करतात महाराज. आपल्या इकडे पण या वर्गामध्ये खूप असतात. कुणी बुधवार धरीन, कुणी शुक्रवार धरीन, कोण काय करी सांगता येत नाही. कारण वारकऱ्यामध्ये दोन उपवास महत्वाचे. कोणते उपवास संपत महाराज? एकादशी आणि सोमवार, हे दोन महत्वाचे आहे. म्हणून विचार, वाचन आणि व्रत हे परमार्थिक जीवनामध्ये तीन वला किंमत आहे. म्हणून मी सांगितलं, विद्यार्थी जीवनामध्ये तीन वला किंमत आहे, गृहस्थी जीवनामध्ये तीन वला किंमत आहे, राजकीय जीवनामध्ये तीन वला किंमत आहे आणि परमार्थिक जीवनामध्ये तीन वला किंमत आहे. जे या तीन वाप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करतात महाराज, मग ते राजकीय जीवन असो, परमार्थिक जीवन असो किंवा विद्यार्थी जीवन असो, गृहस्थी जीवन असो, या वप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे जीवन हे मंगलमय होत असतं. विठाला विठाला मुळे महाराज, या तीन व प्रमाणे आदरणीय आज ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे, वैकुंठवासी पांडुरंग भिकू सांगळे अर्थात आप्पा, यांनी खूप सुंदर जीवन जगण्याचा प्रयत्न केला महाराज. संतांच्या पायी ठाई विश्वास होता. संत पहिल्यानंतर सप्ताहामध्ये नाश्त्याची पंगत असेल, कयाची पंगत असेल, खूप प्रेमाने देत होते महाराज. ते त्यांच्या पाठोपाठ त्यांचे दोन्हीही मुलं दत्तात्रय असतील, संजयजी असतील, त्यांनी खूप त्यांच्या वडिलांच्या पाठोपाठ त्यांनी ते चालू केले. येथे वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती, येरते अनुष्ठिती सामान्य सकळ. या तीन वाप्रमाणे जीवन जगण्याचा जर प्रयत्न केला ना माणसाने, तर जीवन हे मंगलमय होत असतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, बाबा रे, तुम्हाला सुंदर अशी विचार करण्याची शक्ती दिलेली आहे ना, मग सार काय आहे आणि आसार काय आहे असा विचार करा. आणि जे सार भगवंताचं नाम आहे ते कंठामध्ये धरा. नाम धरा कंठी विठोबाचे. तर सगळं जगत हे सार असराचं मिश्रण आहे. फळकटतो संसार, येथे सार भगवंत, सारा सार सार विठोबा, नाम तुझे सार. म्हणून ईश्वर पाणी जपतसे वारंवार. सर्व सार साधनाचे सार शरणांगत, सर्व साधनाचं सार जर काय असेल ते एक भगवंताचं नाम आहे. आणि ते भगवंताचं नाम जर कंठामध्ये आपण धरलं ना, तर तुमच्यावर कितीही मोठे संकट येऊ द्या, किती मोठं दुःख येऊ द्या, ते सर्व संकट माझा भगवान परमात्मा दूर करतो. अभंग तयाच्या